Hi friends, in last video lecture we have discussed about the format of petty cash book, the meaning of petty cash book, the uses of petty cash book, why petty cash book should be maintained by a trader. When in a business there should be two types of transaction, large amount transaction and small amount transaction. And when one cashier records large amount as well as small amount transaction, there should be a mathematical mistake done by the cashier, or he has some tension, burden to record small transaction as well as small amount transaction as well as big amount to a large amount transaction. So the businessman or the office decided to maintain two types of cash book. The main cash book which we have studied, that is a columnar cash book, two columnar cash book or three columnar cash book. Cash or bank column. In this cash book we have record the large amount of transaction and a petty cash book. In this cash book we have a record a small amount transaction, small amount cash transaction, and so the main cashier gives some amount to petty cashier. A petty cashier, who is a petty cashier? Who maintains, who records the petty cash transactions. A person who maintains petty cash book is called as petty cashier. जी व्यक्ती अल्प रकमेचे कॅश ट्रान्झॅक्शनचे व्यवहार पाहते त्या व्यक्तीला आपण पेटी कॅशियर असं म्हणू शकतो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला पेटी कॅश बुकचा आपल्या एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 174 पान नंबर 174 वरील प्रॉब्लेम नंबर 5 आपल्याला डिस्कस करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. व्हॉट इज दिस प्रॉब्लेम? काय आहे प्रॉब्लेम? पहा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर कॉलमनर पेटी कॅश बुक. कॉलम करायचे आता आपल्याला. व्हिच कॉलम्स आर रिक्वायर्ड? कोणते कोणते एक्सपेन्सेस झालेले आहेत त्यानुसार आपल्याला त्याचे तिथे कॉलम करावे लागणार आहेत. कॉलमनर पेटी कॅश बुक केप्ट ऑन इम्प्रेस सिस्टम इन द बुक्स ऑफ मनीषा बुक स्टॉल बीड. कुणाच्या पुस्तकामध्ये ते पण सांगितलं, इन द बुक्स ऑफ मनीषा बुक स्टॉल बीड. बीड या शहरातील मनीषा बुक स्टॉल आहे आणि त्यांच्या बुक्सची विक्री कदाचित मोठ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात दोन्ही प्रकारची होत असावी. मोठा बिझनेस असेल, मेन कॅशियर आणि पेटी कॅशियर अशा दोन प्रकारचे कॅशियर त्यांनी मेंटेन केलेले असतील आणि त्या बीडच्या मनीषा बुक स्टॉल मधला त्यांच्या ट्रान्झॅक्शनचं पेटी कॅश बुक ठेवायचं आहे. या पेटी कॅश बुक मध्ये रिसीट कॉलम दिसतोय आणि टोटल कॉलमच्या नंतर म्हणजे पर्टिक्युलरच्या नंतर आपल्याला एक्सपेन्सेस दिसतात. आपण मेन कॅश बुक जे अभ्यासलं त्यामध्ये पर्टिक्युलरचे दोन कॉलम होते, पण पेटी कॅश बुक मध्ये पर्टिक्युलरचा एकच कॉलम आहे. इन दिस कॉलम वी हॅव रेकॉर्ड द कॅश कम्स इन एज वेल एज कॅश गोज आउट. इन दिस ओनली वन पर्टिक्युलर कॉलम फॉर पेटी कॅश बुक. पेटी कॅश बुक मध्ये केवळ एकच पर्टिक्युलरचा कॉलम आहे आणि कॅश कम्स इन म्हणजे रिसीट असले तरी सुद्धा याच पर्टिक्युलर कॉलम मध्ये नोंदवायचे आहेत आणि पेमेंट असले तरी सुद्धा याच पर्टिक्युलर कॉलम मध्ये नोंदवायचे आहे. अशा पद्धतीने चार्ट आखून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी अशा पद्धतीचा पेटी कॅश बुकचा चार्ट आखावा लागेल आणि एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत जसं ट्रान्झॅक्शन येईल तशा पद्धतीने आपल्याला त्या एक्सपेन्सेसचे कॉलम आखायचे आहेत. कारण आपल्याला सांगितलंय कॉलमनर पेटी कॅश बुक ठेवायला आम्ही एक्सपेन्सेसचे कॉलम करणार आहोत. व्हॉट इज द फर्स्ट ट्रान्झॅक्शन? This problem is related to month of April 2018 April. Date पहिला धरूया 2018 एप्रिल महिन्याचं हे पेटी कॅश बुक आहे. म्हणजे या महिन्याची मंथ एंड येणार पहा 30 एप्रिल मंथ एंड असणार आहे. 1 तारखेला सांगितलेलं आहे ओपनिंग पेटी कॅश बुक बॅलन्स. पेटी कॅश बुकचा बॅलन्स दिलेला आहे. बॅलन्स आहे म्हणजे ओपनिंग आहे. ओपनिंग बॅलन्स इंडिकेट्स बाय बीडी. हे आपलं झालेलं आहे या पोस्टिंग मध्ये. टू बॅलन्स ब्रॉट डाउन आणि रिसीट कॉलम लागायचा तो. किती ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे? 200 रुपये. 1 तारखेचा बॅलन्स आहे तो 200 रुपये आहे. 200 रुपीज.
2 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं, रिसिव्ड अ बेरर चेक टू मेक अप द इम्प्रेस अमाऊंट. मेन कॅशियर कडून पीटी कॅशियरला या एप्रिल महिन्यातील किरकोळ खर्च भागवण्यासाठी 1200 रुपयाचा बेरर चेक म्हणजे इन द फॉर्म ऑफ कॅशच मिळालेला आहे. 2 तारखेला टू बँक चेक मिळाला आपल्याला. टू बँक किती रुपये मिळालेले? ते 1200 रुपये मिळाले. तेही रिसीव्ड झाले, कॅश कमसीड आहे म्हणून 1200 रुपये रिसीव्ड कॉलम आले. पहा, हे पहिले 2 ट्रान्झॅक्शन. आपल्या जवळचे कॅश बॅलन्स दिलाय तो 200 आहे आणि आपल्याकडे पैसे मिळाले, मेन कॅशियर कडून पीटी कॅशियरला कॅश मिळाली म्हणून रिसीट झाले, म्हणून रिसीट साइडला आपण ते 1200 रुपये घेतलेले आहेत. 3 तारखेचं गिव्ह अ टिप्स टू प्यून. टिप दिलेली आहे. टिप दिलेली आहे म्हणजे हे इतर खर्चा, त्याला कोणत्याही खर्चाचं हेडिंग नाही आहे. याला कोणत्याही खर्चाचं काय नाही आहे, हेडिंग नाही आहे. त्यामुळे 3 तारखेचं ट्रान्झॅक्शन बाय काय दिलंय पा? बाय गिव्ह अ टिप्स टू प्यून. टिप्स दिलेले आहेत. टिप्स म्हणजे टिप देतो ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे काही टिप दिली जाते त्या पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याने आपली सेवा चांगली केली की त्याला बक्षिशी म्हणून जे काय दिलं जाते त्याला आपण टिप्स म्हणतो. बाय टिप्स टू प्यून. बाय टिप्स टू प्यून. बाय टिप्स टू प्यून किती रुपये आहे? 40 रुपये. आता हा टोटल कॉलम आहे. वाउचर नंबर दे. बी नंबर म्हणजे वाउचर नंबर आहे, पण या ट्रान्झॅक्शनला कोणतेही वाउचर नंबर दिलेला नाही, त्यामुळे आपण इथं वाउचर नंबर काय लिहिणार नाहोत. किती रुपये दिलेले? टोटल 40 रुपये. सॉरी, टोटल 40 रुपये दिलेले आहेत. ते टोटल कॉलम मध्ये घेतले. आता या खर्चाला असे टिप्स जे काय दिलेले असतील त्या टिप्स दिलेल्याला असं कोणतंही टायटल नाही आहे, त्यामुळे या बाबतीत त्याला आपण सनरी असं म्हणायचं. सनरी. सनरी एक्सपेन्सेस किरकोळ खर्च आहे. याला कोणतेही टायटल नाही. आपण काय स्टेशनरी खरेदी केली नाही, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिले नाहीत, पोस्टातला खर्च केलेला नाही आहे, कॅरेज अँड फ्रेट दिलेलं नाही आहे. त्यामुळे ओनली टिप्स याला किरकोळ खर्च असं आपण म्हणतो. त्यामुळे सनरी एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचं आहे. सनरी एक्सपेन्सेस 40. टोटल कॉलम मध्ये पण लिहायचं आणि ज्या त्या कॉलम ज्या एक्सपेन्सेसचा जो कॉलम असेल त्यामध्ये त्याची आपल्याला नोंद करायची आहे. त्यानंतर 4 तारखेला परचेस्ड स्टेशनरी. 4 तारखेला बाय स्टेशनरी. हा नवीन खर्च आला. किती आहे स्टेशनरी? कितीची खरेदी केलेली आहे? 150 रुपयाची खरेदी केलेली आहे. टोटल कॉलम मध्ये 150 घेणे आणि स्टेशनरी साठीचा नवीन कॉलम आखणे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे एक घ्यायचं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2 खर्च एकात घेतले तर आपल्याला निश्चितच हा कॉलम आपले कॉलम कमी येतील. 2 खर्च एकात घेतले तरी सुद्धा चालतात. प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा 150 रुपये खर्च आहे. या ठिकाणी डॅश आली तर 150 रुपये. या ठिकाणी डॅश. त्यानंतर पेड टॅक्सी फेअर. 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन. तारीख लिहिली 5. बाय टॅक्सी फेअर. बाय टॅक्सी फेअर किती आहे? टॅक्सी फेअर 35 रुपये. टोटल कॉलम मध्ये पहिल्यांदा 35 रुपये. आता ट्रॅव्हलिंग मध्ये घ्यायला पाहिजे. टॅक्सी फेअर टॅक्सीचं भाडं दिलं म्हणजे ट्रॅव्हलिंग झालं असणार आहे म्हणून ट्रॅव्हलिंगचा कॉलम आपला पाहिजे. ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती रुपये? 35 रुपये. या ठिकाणी डॅश. 5 तारखेचं टॅक्सी फेअर झालं. त्यानंतर 6 तारीख परचेस्ड स्टॅम्प पॅड. 6 तारखेला बाय स्टॅम्प पॅड. शिक्के उठवण्यासाठी शाईज आपला असतो बघा स्टॅम्प पॅड. हे स्टॅम्प पॅड कुठे मिळणार आपल्याला? स्टेशनरी मध्ये मिळतं. म्हणून आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा कॉलम आखलेला आहे. त्या कॉलम मध्ये हे रक्कम घ्यायला पाहिजे. 140 रुपये घेतलेलं आहे. टोटल मध्ये 140 रुपये आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये 140 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी आपण आखलेलं आहे. त्यामध्ये हे स्टॅम्प पॅड कुठे मिळतं आपल्याला? स्टेशनरी मध्ये मिळतं म्हणून स्टेशनरीच्या कॉलम मध्ये घेतलं. त्यानंतर 7 तारीख
पेड कार्टेज 7 तारखेला बाय TAG कार्टेज पेड केलेला आहे, म्हणजेच वाहतूक भाडे दिलेलं आहे. आता यासाठी ट्रॅव्हलिंग वेगळं आणि वाहतूक भाडे वेगळं. ट्रॅव्हलिंग असेल तो व्यक्तीच्या प्रवासाचा खर्च आणि कार्टेज असेल ते मालाच्या वाहतुकीचा, म्हणून कॅरेज अँड कार्टेज. मग फ्रेट अँड कॅरेज यामध्ये घ्यायचं कार्टेज, फ्रेट आणि कॅरेज किंवा कार्टेज अशा पद्धतीने. कार्टेज किती दिलं आहे? 40 रुपये दिलेला आहे. टोटल कॉलम मध्ये पहिल्यांदा नोंदवायचं, त्यानंतर स्वतंत्र 40 रुपये हे कार्टेजचा खर्च आला. तिथे कॅरेज अँड फ्रेट FRIGST हे दोन खर्च एकत्रितला हा कॉलम आहे, कॅरेज अँड फ्रेट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग स्पेशल आला, कॅरेज अँड फ्रेट एकत्रित आला. कोणकोणते खर्च एकत्रित येतात बाय प्रॅक्टिस आपल्या लक्षात येईल. 8 तारीख पेड बस फेअर, 8 तारखेचा आहे बाय बस फेअर. बाय बस फेअर म्हणजे हा ट्रॅव्हलिंग मध्ये गेला. बस फेअर किती दिलेली आहे? बस फेअर आहे 30 रुपीज, 30 रुपये. टोटल कॉलम मध्ये 30. आता ट्रॅव्हलिंग मध्ये 30 जाणार. टॅक्सी किंवा बस असेल तर ते ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झाले. त्यानंतर पेड टू स्वीपर. आता स्वीपर म्हणजे कोण? तर आपल्या ऑफिस मध्ये रात्रीच्या वेळी ऑफिसची सुरक्षितता राखण्यासाठी ज्या व्यक्तीची आपण नेमणूक केली असते, आपण वॉचमन सुद्धा त्याला असं म्हणू शकतो. पेड टू स्वीपर 11 तारीख ते सगळी मध्ये येतात, याचा कोणताही हेडिंग नाही आहे. बाय पेड टू स्वीपर बाय स्वीपर चार्जेस किंवा त्याला आपण सर्वे एक्सपेन्सेस सुद्धा म्हणू शकतो. बाय स्वीपरला किती दिलेले? पेड टू स्वीपर 50 रुपीज, 50 रुपये दिलेले आहे. सर्वे मध्ये घ्यायला पाहिजे. हे स्वीपर म्हणजे काय? कुठल्या स्टेशनरीच्या दुकानात मिळत नाही, आपण काय कुणाचं वाहतूक भाडं दिलेलं नाही किंवा प्रवास खर्चाला दिलेलं नाहीये, किरकोळ खर्च आहे, त्यामुळे सर्वे मध्ये हे 50 सर्वे मध्ये. आणि आपण जे कॉलम आखलेले आहेत त्या आखलेल्या कॉलम पैकी कोणत्या ह्याला जर लागू पडत नसेल तर ते आपण सर्वे मध्ये घालायचं असतं. 11 तारखे झालं पहा पेड टू स्वीपर. 13 तारीख परचेस्ड अ बॉक्स ऑफ पेन्सिल, 13 तारखेचा बाय पेन्सिल PNCI पेन्सिल खरेदी केली. पेन्सिल कुठे मिळणार आपल्याला? पेन्सिल आपल्याला स्टेशनरीच्या दुकानात मिळतात, त्यामुळे स्टेशनरी मध्ये हा खर्च जायला पाहिजे. पेन्सिलची किती खरेदी केलेली आहे? 40 रुपयाच्या पेन्सिल्स खरेदी केल्या. टोटल कॉलम मध्ये 40 आणि दुसरा कॉलम आहे बघा आपला प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा, त्यामध्ये 40 रुपये. बाकीच्या कॉलमला कॅश. त्यानंतर पेड मोबाईल चार्जेस. आता मोबाईल चार्जेस टेलिफोन मध्ये आलं पाहिजे. पोस्टेज अँड टेलिग्राम किती तारीख आहे त्याची? 14 तारखेला बाय मोबाईल चार्जेस. मोबाईल चार्जेस कितीचे आहेत? मोबाईल चार्जेस आहेत पहा 35 रुपयाचे. टोटल कॉलम मध्ये पहिल्यांदा जसं ट्रान्झॅक्शन झालं त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची रक्कम आपल्याला टोटल कॉलम मध्ये घ्यावी पाहिजे आणि त्यानंतर मग तो कोणत्या खर्चामध्ये येतो त्या खर्चाचा पालव आपल्याला करायला पाहिजे. हे मोबाईल चार्जेसचं सर्व्ही मध्ये येणार नाही, प्रिंटिंग मध्ये स्टेशनरी मध्ये येणार नाही, ट्रॅव्हलिंग मध्ये येणार नाही आहे आणि कॅरेज अँड फ्रेट मध्ये येणार नाही आहे, तर पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये आलं पाहिजे. यासाठी नवीन पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये मोबाईल चार्जेसचे किती रुपये दिलेले आहेत? 35 रुपये. 35 रुपये या ठिकाणी आपल्याला नोंदवावे. कोणता खर्च कशाशी निगडीत आहे त्याला पाहून आपल्याला ते कॉलम आखावे लागतात. गिव्ह टू सोहन ऑन अकाउंट हे ऍडव्हान्स दिलेलं आहे. सोहन नावाच्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत बाय सोहन
आणि हा सोहन एक व्यक्ती आहे, त्यामुळे लेजर अकाउंट आपला आहे बघा, शेवटी तिकडे जायला पाहिजे लेजर अकाउंट मध्ये. गिव्ह टू सोहन ऑन अकाउंट 250 रुपये त्याला ऍडव्हान्स दिला असेल, कोणत्याही व्यक्तीला ऍडव्हान्स दिलं असेल तर ते लेजर अकाउंट मध्ये घ्यावं लागतं. किती रुपये दिलेले? 250 सोहनला दिलेले आहेत. पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील, कोणत्याही कारणानं नाही आहे, नाहीतर स्वीपिंग क्लिनिंग चार्जेस दिलं किंवा टिप दिली, एखाद्या व्यक्तीला टिप दिली किंवा क्लिनिंग चार्जेस दिलं तर ते लेजर अकाउंट मध्ये येत नाही. कोणतंही कारण नसताना त्याच्याकडून कोणत्याही सेवेचा लाभ न घेता जर आपण त्याला काही पैसे दिले असतील तर ते मात्र लेजर अकाउंट वर घ्यायचं असतं. त्यानंतर 19 तारीख, 19 तारखेला पेड फॉर रिफ्रेशमेंट टू स्टाफ. 19 तारीख रिफ्रेशमेंट, स्टाफला काय दिलेले आहे? रिफ्रेशमेंट. म्हणजे स्टाफला समजा काही कर्मचारी आहेत आणि ओव्हरटाईम ते करायला लागलेले आहेत आणि असं ओव्हरटाईम करत असताना त्याला दिवसभर केलेल्या कामाचा कंटाळा पण आला असतो, मग त्यामुळे कामात दुर्गती होण्याची शक्यता असते किंवा कामात टाळाटाळ होण्याची शक्यता असते, वेळ जाण्याची शक्यता असते. म्हणून त्याचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातून रिफ्रेशमेंट दिलेली असते, म्हणजे चहा नाश्ता दिलेला असतो. रिफ्रेशमेंट टू स्टाफ बाय रिफ्रेशमेंट. रिफ्रेशमेंट दिलेली आहे. रिफ्रेश, रिफ्रेश पुन्हा फ्रेश करण्याच्या दृष्टिकोनातून स्टाफला आपण काही चहा नाश्ता वगैरे दिला असेल, त्याचा खर्च 150 आहे. जसा झालेला असेल पहिल्यांदा त्या टोटल कॉलम मध्ये घ्यायचा आणि त्यानंतर हे सगळी मध्ये येणार. म्हणजे कॅरेज अँड फ्रेट नाही आहे किंवा प्रिंटिंग स्टेशनरीचा नाही आहे, ट्रॅव्हलिंग नाही आहे, पोस्टेजचा नाही आहे, किरकोळ खर्चामध्ये हे रिफ्रेशमेंट. क्लिनिंग चार्जेस असू द्यात, स्वीपर चार्जेस असू द्यात, टिप्स असू दे किंवा रिफ्रेशमेंट असू दे, चहा पाण्याचा खर्च, चहा पाण्याची सेवा चांगली केली म्हणून त्याला दिलेले टिप्स, त्यानंतर आपली स्वच्छता स्वच्छ करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला काही पैसे दिले असेल किंवा गुरख्याला काही दिलं असेल किंवा भीक दिली असेल तर अशा पद्धतीचे किंवा देणगी दिली असेल तर ते सनरीमध्ये घ्यावं लागतं. 150 रुपये आपण सनरीमध्ये घेतलेले आहेत. 20 तारखेला पेड रेल्वे फेअर बाय रेल्वे फेअर. रेल्वेचं वाहतूक भाडं दिलंय, हे काय मालाचं वाहतूक भाडं नाही आहे. मालाचं वाहतूक भाडं असतं तर त्याला कॅरेज असं म्हटलं असतं, पण रेल्वे फेअर आहे त्यामुळं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग मध्ये जायला पाहिजे. 3 नंबरचा कॉलम आहे आपला, सॉरी रेल्वे फेअर किती दिलेला टोटल कॉलम मध्ये घ्यायला पाहिजे. रेल्वे फेअर 30 रुपये खर्चाचा 3 नंबरचा कॉलम आहे आपला ट्रॅव्हलिंगचा 30 रुपये ट्रॅव्हलिंग. त्यानंतर पेड कॅरेज, आता फ्रेट अँड कॅरेज घेतलेलंच आहे आपण बाय कॅरेज. 21 तारखेला बाय कॅरेज, 21 तारखेला कॅरेज किती दिलेलं आहे? कॅरेज 65 रुपीज. आता हे कॅरेज आहे त्यामुळे हे ट्रॅव्हलिंगचा सर्व्हिसचा असणार नाही, प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा असणार नाही, ट्रॅव्हलिंगचा असणार नाही. कॅरेज अँड फ्रेट मध्ये मात्र जायला पाहिजे 65. आणि त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम. इथं जरा थोडीशी रिकामी राहिलेली दिसते, पण या प्रॉब्लेम मध्ये पुढचे कोणते खर्च आलेले नाही. जनरली 5 ते 6 खर्चाचे कॉलम प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आलेले असतात. सगळी सोडून 5 कॉलम तरी येतात. म्हणजे कोणते? प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग, कॅरेज अँड फ्रेट, पोस्टेज अँड टेलिग्राम, अशा पद्धतीचे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे अशा पद्धतीचे 5 ते 6 कॉलम खर्चाचे आलेले असतात. दिलेलं ट्रान्झॅक्शन अशा पद्धतीने आपल्याला या फॉर्मॅट मध्ये नोंदवायचं आहे. मला वाटतंय हाऊ टू पोस्ट द गिवन ट्रान्झॅक्शन इनटू पीटी कॅश बुक याची तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो पहा, जर कॅश बिझनेस म्हणजे पीटी कॅशियरकडे कॅश कमसिन झाले असेल तर रिसिप्ट कॉलमला घ्यायची आहे. ओपनिंग बॅलन्स दिला म्हणून तो रिसिप्ट कॉलमला घेतला, ही जमा आहे आपली. त्यानंतर आपल्याला मेन कॅशियर कडून 200 रुपयाचा 1200 रुपयाचा चेक मिळाला म्हणून रिसिप्ट कॉलमला कॅश कमसिन आहे म्हणून रिसिप्ट कॉलमला घेतली. त्यानंतर 3 तारखेपासून 21 तारखेपर्यंत 3 तारखेपासून 21 तारखेपर्यंत खर्च
झालेले आहेत, जे जे खर्च केले असतील तेच खर्च लिहिलेले आहेत. पहा 3 तारखेला बाय टिप्स टू प्यून, टिप प्यू टू टिप्स पेड टू प्यून अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन होतं. टिप्स पेड टू प्यून. आता टिप्स दिलेले आहे म्हणजे देणगी दिलेली आहे किंवा बक्षिसी दिलेली आहे. बक्षिसी देणं म्हणजे काय, प्रिंटिंग स्टेशनरी नव्हतं, ट्रॅव्हलिंग नव्हतं, कॅरेज पेड नव्हतं किंवा पोस्टेज अँड टेलिग्राम नव्हे. त्यामुळे त्याला आपण सनरी मध्ये घेतो. सनरी मध्ये काय काय आलंय पहा जरा. टिप्स टू प्यून आलं, त्यानंतर स्वीपर चार्जेस, स्वीपरला दिलेले चार्जेस आले. याचाही कुठं संबंध येत नाही. प्रिंटिंग स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग, कॅरेज पेड किंवा पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये येत नाही. आणि काय दिलं, रिफ्रेशमेंट. पहा कोणता खर्च कसा झालेला आहे याची आपल्याला तात्काळ माहिती मिळते. एकूण खर्च किती झाला या कॉलमची बेरीज केली तर आपल्याला निश्चित एकूण खर्च किती झाला आणि प्रत्येक हेडिंगचा खर्च किती झाला हे सुद्धा या आपल्याला पेटी कॅश बुक मधून दिसून येतं. बघा किरकोळ खर्च किती झालेला आहे, 240 रुपये किरकोळ खर्च झाला. या महिन्यामध्ये प्रिंटिंग स्टेशनरीचा खर्च किती झाला, 180, 200, 330 रुपये झाला. प्रिंटिंग स्टेशनरीचा खर्च 330 झाला. त्यानंतर ट्रॅव्हलिंगचा खर्च किती झाला, 95 रुपये झाला. कुणी एखाद्याने विचारलं हाऊ मच एक्सपेन्सेस मेड फॉर ट्रॅव्हलिंग इन दिस मंथ, 95 रुपीज. ट्रॅव्हलिंगचा खर्च किती आहे, 95 रुपये आहे. त्यानंतर कॅरेज किती गेलं, तर कॅरेज गेलं 105 रुपये. कॅरेज अँड फ्रेट गेला 105 रुपयाचा. आणि पोस्टेज अँड टेलिग्राम किती रुपये झाला, 35 रुपये झाला. अशा पद्धतीने आपल्याला इंडिव्हिज्युअल हेडिंग कोणकोणता वैयक्तिक खर्च झालेला आहे हे पण लक्षात येतं आणि ऍडव्हान्स कुणाला दिलेले आहे हेही लक्षात येतं. 250 रुपये आपण कुणाला दिलेले ऍडव्हान्स दिलेले आहे. सोहनला 250 रुपये ऍडव्हान्स दिलेले आहे. त्याचा आपल्याला लगेच लक्षात येतं. ऍट अ ग्लान्स एका दृष्टिक्षेपामध्ये किरकोळ खर्च किती झाला, प्रिंटिंग स्टेशनरी साठी किती झाला, ट्रॅव्हलिंग साठी किती झाला, कॅरेज साठी किती झाला, पोस्टेज अँड टेलिग्राम साठी किती झाला हे आपल्याला ऍट अ ग्लास एका नजरेत आपल्याला निदर्शनाला येतं. त्याचबरोबर एकूण आमच्याकडे या एप्रिल महिन्यात पैसे जमा किती होते आणि खर्च किती झाला हे सुद्धा समजतं. 1400 रुपये आमच्याकडे जमा होते, 200 रुपये आपला ओपनिंग बॅलन्स होता आणि 1200 रुपये आपल्याला पीटी कॅश मेन कॅशरने दिलेले होते. अशा पद्धतीने एप्रिल मध्ये आमच्याकडे 1400 रुपये शिल्लक होते. 1400 रुपये शिल्लक होते. पण आमचा खर्च किती झाला, हा खर्च झाला रुपया किती झाला, 5, 10, 15, 1505. अच्छा 1, 7, 7 आणि 3 10, 10 आणि 20, 20 आणि 3 23, 23 आणि 4 27, 27 आणि 5 32, 32 आणि 3 35, 35 आणि 8 43, 43 आणि 3 46, 50 आणि 5 55, 55 आणि 5 40 5, 5, 5 आणि 6, 6 आणि 2 8, 8 आणि 9, 9 आणि 10. पहा या एप्रिल महिन्यात किरकोळ खर्च झाला 1055. त्यापैकी 240 रुपये सनरी मध्ये गेले, त्यापैकी 330 प्रिंटिंग स्टेशनरी गेले, ट्रॅव्हलिंगला 95 गेले, कॅरियर फ्रेटला 105 गेले, पोस्टेज अँड टेलिग्रामला 35 रुपये गेले आणि लेजर म्हणजे वैयक्तिक अकाउंटवर एखाद्या व्यक्तीला 250 रुपये आपण दिलेले आहेत. म्हणजे शिल्लक किती राहिले बघा, 1400 रुपये जमा होते 1400 जमा, खर्च झाले 1055. म्हणजे पीटी कॅशियर कडे मे महिन्याच्या सुरुवातीला जमा किती असणार आहे, शिल्लक किती असणार आहे, 345. मे महिन्याच्या सुरुवातीला त्याच्याकडे शिल्लक असणार आहे. 31 तारखेची आहे. बाय बॅलन्स सीडी बॅलन्स आला 345. अशा पद्धतीने ही सुद्धा टोटल झाली 1400. पीटी कॅश बुक किरकोळ खर्चांच्या नोंदीसाठी ठेवलं जातं. किरकोळ खर्चाचे 4-5 प्रकार तयार केले जातात. प्रत्येक प्रकारामध्ये कोणता खर्च येतो तो त्या कॉलम मध्ये लिहायचा आणि टोटल कॉलम मध्ये सुद्धा तिचं इंडिव्हिज्युअल लिहावं लागतं. या पीटी कॅश बुक वरून एका महिन्यामध्ये पीटी कॅशियरकडे पैसे आले किती आणि त्या आलेल्या पैशामधून त्याचा खर्च किती झाला हे आपल्याला ऍट अ ग्लान्स दिसतं. त्याचबरोबर त्याच्याकडे पैसे किती शिल्लक राहिले हे निदर्शनाला येतं. अशा पद्धतीने आपल्याला पीटी कॅश बुकचा प्रॉब्लेम सोडवावा लागेल. उद्याच्या व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा असाच एखादा प्रॉब्लेम सोडूया. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.